देगलूर में सेवा, विकास और जन कल्याण का प्रेरणादायी आयोजन संपन्न लोक नेता एवं महाराष्ट्र के पूर्व उप मुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार की जयंती के अवसर पर देगलूर शहर के प्रभाग क्रमांक 3 में निःशुल्क स्वास्थ्य जांच शिविर का आयोजन किया गया। इस स्वास्थ्य शिविर का आयोजन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के स्वीकृत नगर सेवक सैयद मोहिउद्दीन अहमद साहब की पहल पर किया गया। कार्यक्रम का उद्घाटन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नांदेड़ जिला अध्यक्ष शिवराज पाटिल होटुलकर के करकमलों द्वारा संपन्न हुआ। इस अवसर पर लक्ष्मीकांत पदमवार सहित राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सभी 15 नगर सेवक बड़ी संख्या में उपस्थित रहे। शिविर में नागरिकों ने उत्साहपूर्वक भाग लेकर निःशुल्क स्वास्थ्य जांच का लाभ उठाया। इस अवसर पर वक्ताओं ने कहा कि समाज सेवा और जनस्वास्थ्य की रक्षा ही स्वर्गीय अजित दादा पवार को सच्ची श्रद्धांजलि है। कैमरामैन सैयद सलमान, सह प्रतिनिधि सैयद समी, दैनिक जनतेचे, मद न्यूज नेटवर्क, देगलूर, नांदेड। स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त देगलूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सप्ताहाच्या अंतर्गत अनेक उपक्रम राबवण्यात आला आहे आणि देगलूर शहरामध्ये प्रभाग 3 मध्ये आज जिल्हाध्यक्ष यांनी सुद्धा येऊन आज आरोग्य तपासणी शिबिर मोफत ठेवण्यात आला होता आणि आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणावर सर देगलूर शहरामध्ये आज सप्ताहानिमित्त अनेक उपक्रम राबवण्यात आले आहे आणि काय सांगाल की देगलूर शहरामध्ये एक चांगला उपक्रम राबवण्यात येत आहे? देगलूर शहरामध्ये 22 तारखेपासून 28 तारखेपर्यंत आमचा जनसेवा सप्ताह आहे। त्यामध्ये एकही दिवस त्यांचा असा रिक्त नाही की तिथे कार्यक्रम नाहीत। त्यामध्ये जे जे पक्षाच्या वतीनं कार्यक्रम दिलेत ते सगळे कार्यक्रम देगलूर शहरामध्ये त्या ठिकाणी इथल्या टीमनं पदमवार सावकार असतील, टेकासाहेब असतील, आमचे शहराध्यक्ष असतील यांच्या वतीनं त्या ठिकाणी केले। आज सय्यदसाहेबांच्या हाताने या ठिकाणी अतिशय सुंदर आरोग्य शिबिर या ठिकाणी घेण्यात आलं, जे की अल्पसंख्याकांमध्ये एक अवेअरनेस निर्माण करून त्यांच्यामध्ये जे काही अडीअडचणी असतील ते आरोग्याच्या ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्या डॉक्टरची टीम बोलून त्यांना नुसतं इथल्यापुरतंच नाही तर त्यांना इथून परत काही असेल तर तालुक्याच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊन, जिल्ह्यावर घेऊन जाऊन, आणि जिल्ह्याला काही होत नसेल तर त्याला राष्ट्रवादी काँग्रेसने आम्ही जबाबदारी घेतली की त्याला पार मुंबईपर्यंत घेऊन जाऊन त्यांचा सगळा इलाज करून, मोफत इलाज करून त्यांना घरापर्यंत सोडण्याची जबाबदारी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेली आहे। देगलूर शहरामध्ये वृक्षारोपण, तसेच उत्कृष्ट खेळाडूंना सन्मानपत्र, आरोग्य शिबिर व तसेच स्वच्छता या बाबतीत देगलूर शहरामध्ये एक उपक्रम चांगला राबवत आहे। पुढे अजून काय काय उपक्रम आहेत? आता मला अध्यक्ष साहेबांनी सांगितलं की मग काल वृक्षारोपणचा मोठ्या प्रमाणात त्यांनी कार्यक्रम घेतला। नुसताच कार्यक्रम घेतला नाही तर प्रत्येक झाड हे एका महिलेच्या नावावर दिलं, त्या महिलेला ते झाड जोपासण्याचं त्या ठिकाणी त्यांच्यावर जबाबदारी दिली आणि त्याच्यानंतर खेळाडूचा त्यांनी काल सन्मान केला। खेळाडूच्या माध्यमातून एक वातावरण युवकांमध्ये त्या ठिकाणी चांगलं निर्माण या दृष्टिकोनातून केला। स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून त्यांचं काम त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आहे। पण ज्या योजना आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी दिल्या सुनील तटकरे साहेबांनी, त्या सगळ्या योजना त्या ठिकाणी देगलूर तालुक्यामध्ये राबवण्यात येत आहेत। सर पुढची अजून काही सप्ताहामध्ये काही कार्यक्रम आहेत ते कोणकोणते कार्यक्रम चॅनलच्या माध्यमातून? उद्या सप्ताहाचा शेवटचा दिवस आहे। उद्या रक्तदान शिबिर आणि पत्रकार बंधूचा सत्कार हे 2 कार्यक्रम ठेवलेले आहेत। त्यानंतर इथंच न थांबता दर आठवड्याला स्वच्छता मोहीम चालू ठेवणं, वृक्षारोपण दर आठवड्याला करणं, म्हणजे विकास न थांबणारी एक गोष्ट आहे। त्याचे सतत विकासासाठी नवीन अपग्रेड घेऊन नवीन काम करावं लागतं। त्या पद्धतीने नगर परिषद सज्ज आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही त्यासोबत पूर्ण ताकदीने उभे आहोत। मोहिउद्दीन भाई, आपके वार्ड में जो है सो एक बड़ा सा प्रोग्राम लिया गया है और बहुत ही आरोग्य शिविर मुफ्त तपासनी गोरगरीबों के लिए इस महीने के अंदर, और जो प्रोग्राम स्वर्गीय अजितदादा पवार की जानिब से आज एक अच्छा प्रोग्राम लिया और इतने सारे आज पेशेंट आपके पास दिखा रहे हैं, कैसे लग रहा है? अल्हम्दुलिल्लाह मेरे को जो उम्मीद थी वो उम्मीद पे मैं खरा उतरा। अल्हम्दुलिल्लाह देगलूर के देवनीकर साहब, गवाले साहब का सपोर्ट रहा। ये कार्यक्रम लेने के लिए हमारे को नांदेड़ मीटिंग में शिवराज होटलकर साहब ने प्रबोधन किया था, उसके साथ ही पदमवार साहब ने हमारे को इजाज़त दी, इसलिए ये प्रोग्राम लिए। और बार बार पदमवार साहब हमारे को पूछ रहे थे क्या हुआ, क्या कर रहे, कहाँ तक आया। इसमें मोटिव होकर मैं अल्हम्दुलिल्लाह हर फील्ड के डॉक्टरों को यहाँ बुला, यहाँ दांतों के डॉक्टर है, आँखों के डॉक्टर है, गायनिक है, यहाँ पे सारे डॉक्टर्स मौजूद है। अल्हम्दुलिल्लाह बहुत अच्छा लगा मेरे को, और मैं उम्मीद रखता हूँ कि ये डॉक्टर तो अल्हम्दुलिल्लाह यहाँ के लोगों को ज़्यादा से ज़्यादा ट्रीटमेंट अच्छे से अच्छा देंगे। पेशेंट आज अभी तक लगभग 150 पेशेंटों की यहाँ पे रजिस्ट्रेशन हो गया है और पेशेंटों की उम्मीद है हमारे को पेशेंट बढ़ेंगे यहाँ पर इंशाल्लाह। जसं की पाहू शकता देगलूर शहरामध्ये एक चांगला उपक्रम स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाध्यक्ष होटलकर साहेब, तसं लक्ष्मण पदमवार साहेब व सर्व राष्ट्रवादीचे टोटल नगरसेवक इथे मोठ्या प्रमाणावर प्रभाग 3 मध्ये आज मोफत आरोग्य शिबिर, आज या रुग्णाची तपासणी व गोळ्या औषध यांना वाटप करण्यात आलं आहे। देगलूर शहरामध्ये सैयद समी, दैनिक जनतेचे मत, न्यूज नेटवर्क, देगलूर, नांदेड। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे
राष्ट्रीय नेते राज्याचे उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवार यांच्या जयंतीच्या निमित्तानं देगलूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जनसेवेचा सप्ताह म्हणून कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं. 22 तारखेला दादाच्या प्रतिमेचं पूजन, 23 तारखेला उपजिल्हा रुग्णालयामध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन, जवळपास इथं 450-500 रुग्णांची तपासणी झाली, 100च्या वरून अधिक ऑपरेशन झाले. त्यानंतर देगलूर शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये वृक्षारोपण, बाजारपेठेमध्ये स्वच्छता अभियानची मोहीम असे वेगवेगळे उपक्रम आम्ही घेत आहोत. परवाच देगलूर शहरातील गुणवंत खेळाडूंचा सत्कार आपण केलेला आहे. उद्या पत्रकार बांधवांचा सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे. उद्या रक्तदान शिबिर करत आहोत. या सप्ताहामध्ये जिल्हाधीश साहेब आमच्या कार्यक्रमात 2 वेळी तिथे उपस्थित झाले. सन्मान जिल्हाधीश साहेबाचं मी देगलूर शहराच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. इथं उपस्थित गवाले साहेब, मधुकर नारलावार, देवेंद्रजी मोतेवार, सय्यद सर, या कार्यक्रमाचे संयोजक आमचे सहकारी मित्र मोहिउद्दीन साहेब, नगरसेवक नंदुशेठ शाकावार, आसिफ पटेल, प्राध्यापक कांबळे सर, दिगंबरजी कडलवार, संजय चिन्नमवारजी, बीर कंगन, द्याडेप्पा, खालिद पटेल, संतोष भाऊ, आमचे समीभाई, आता राश्मीबाई, सर्व पदाधिकारी, सर्व नगरसेवक आणि ते उपस्थित सर्व भागातील रुग्ण मित्रांनो, अजितदादांनी त्यांच्या संपूर्ण हयातीमध्ये प्रशासनामध्ये एवढी वचक ठेवली होती की प्रशासकीय कामाला कधी विलंब होत नव्हता. दुर्दैवाने दादा आम्हाला सोडून गेले आणि आज महाराष्ट्रामध्ये सर्वच पक्षाचे लोक, फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाही तर संपूर्ण पक्षाचे लोक, प्रत्येक पक्षाचा आमदार खासदार दादांची रोज आठवण करत आहे. एक स्वतःचं एवढं मोठं कर्तृत्व पवारसाहेबांच्या करणीला हात धरून त्यांनी राजकारणात भाग घेतला आणि स्वकर्तव्य होतं मोठं केलं की ते हिमालयाच्या उंचीला गेलं होतं. परंतु दुर्दैवानं जो आवडे सर्वांना तोच आवडे देवाला या उक्तीप्रमाणे त्यांना अपघातात निधन झालं. पण त्यांच्या माघारी त्यांना ज्या ज्या गोष्टी आवडत होत्या किंवा दादाचे जे काही विचार होते त्याचं जतन करणं, त्याच्या विचाराचा उहापोह करणं हे आमचं कर्तव्य आहे. पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आम्ही दादाला ज्या ज्या गोष्टी आवडत होत्या, दादा अनेक विभागाच्या खेळाचं नेतृत्व करत होते, ऑलिम्पिकचे अध्यक्ष होते, खो खो संघाचे होते, कबड्डी संघाचे होते, त्यामुळे खेळाडू सत्कार केला. दादाला स्वच्छताची प्रिय होती. जर त्यांच्या बंगल्यावर एक कागदी पडला तर लगेच ते रागावायचे, एवढं म्हणजे स्वच्छतेपरी प्रेम होतं. आणि आपण जर आज कधी बारामतीला कोणी गेलात तर पाहताल इतकं मोठं वृक्षारोपण बारामतीत झालेलं आहे की संपूर्ण बारामती एकदम हिरवंगार शहर आहे. त्यामुळं दादांना ज्या ज्या गोष्टी आवडत होत्या त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहोत. सय्यद मोहिउद्दीन साहेबांनी या भागामध्ये अल्पसंख्याक समाजाच्या महिला आणि पुरुषासाठी आज इथं आयोजन केलेलं आहे. आपल्या सर्वांची इथं तपासणी होणार आहे आणि ज्यांच्या ऑपरेशनची गरज पडेल त्यांचं ऑपरेशन होणार आहे. इथं तालुका आरोग्य अधिकारी गवाले सरसुद्धा आलेले आहेत. इथले उपजिल्हा रुग्णाचे देवणीकर सर आहेत. आपल्याला ज्या ज्या काय अडचणी येतील आरोग्याच्या बाबतीत त्या विनामूल्य करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आपण सर्वांनी तपासणी करून घ्यावी आणि आपल्याला उपचार इथं लगेच मिळेल. ज्यांच्या कोणाच्या रुग्णाचे ऑपरेशन असतील त्यासाठी सय्यद मोदी साहेबांना आपण कॉन्टॅक्ट करा. आम्ही दवाखान्यात बोलून आपलं ऑपरेशन व्यवस्था करू. या प्रसंगी संयोजकांनी मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना रुग्णाला विनंती करतो की आपण सर्वांनी उपचार करून घेऊन जावं. धन्यवाद.